थर्मो जे राहिलेलं आहे ते संपून टाकूया आता आपण फटाफट. बघा सर्वात पहिले हा टेबल अतिशय महत्वाचा आहे. हा टेबल असा व्यवस्थित पाठ असला पाहिजे. ह्या टेबलवर आधारित तुम्हाला बरेच क्वेश्चन असणार. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सटरफटर क्वेश्चन असतात बघा. हा ठीक काय म्हणते बघा. फॉर अ रिएक्शन डेल्टा एच इज इक्वल टू -25 जूल. हे झालं डेल्टा एच. हे डेल्टा एच काय आहे रे? सिस्टीमचा आहे का सराउंडिंगचा आहे का युनिव्हर्सचा आहे? सांगा बरं एक वेळ चला फटाफट. वेदर इट इज ऑफ सिस्टीम सराउंडिंग. बोला 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 फटाफट बोला. सिस्टीम सराउंडिंग. यस दीपक एकटाच सांगतोय, बाकी चला बोला, सर्वांनी बोला. चला बोला बरं लवकर. हे डेल्टा एच सिस्टीमचा आहे का सराउंडिंगचा आहे? चला आणखीन. व्हेरी गुड अनुजा, बहुत अच्छे बेटा, बहुत ही अच्छे. चला आणखीन कोण सांगतोय? हमारा देश और पूरा विश्व आज कोविड-19 अरे बोला बाकीचे, झोपले का? नागेश, निकिता, प्रीती, शर्वरी, हे डेल्टा एच सिस्टीमचा आहे का सराउंडिंगचा आहे का? डाऊट आहे तुम्हाला? बोला फटाफट टाकायचं. हा लेक्चर आहे का नाही 4 वाजता? हो आहे सर, मी जॉईनच झाले. किती वाजता? 4:15 का? जरा तुम्ही तयार राहा जावा ना. असं नका करू बरं का, मी पुन्हा सांगालोय, नुकसान होईल बघा पुढे चालून. चांगले सिन्सिअर विद्यार्थी आहात तुम्ही. हमारा देश और पूरा विश्व हा बोला बाकीचे. कोविड-19 की चुनौती का सामना हा शर्वरी तू सांग मला स्पेसिफिकली डेल्टा एच काय आहे, सिस्टीमचं का सराउंडिंगचं? ऐसे में हमारा फर्ज है कि हम सतर्क रहें, इसलिए जब तक दवाई नहीं तब तक कोई ढिलाई नहीं. नुसतं डेल्टा एच लिहिलं म्हणजे काय? बाकीच्यांना काय येत नाही का? हॅलो हा लेक्चर नाही. सर. सर माझं अंग दुखलेलं, झोपले होते. बरं बरं चालतंय ठेवा. तर मी ज्यावेळेस नुसतं डेल्टा एच लिहितोय त्यावेळेस मी सिस्टीम आहे असं समजतोय. मी म्हणजे पुस्तकच बरं काय, पुस्तकाचंच म्हणणं असते. नुसतं डेल्टा एच लिहिलं की ते सिस्टीम असते, राईट? सो हे डेल्टा एच सिस्टीमचं आहे, तसं डेल्टा एच सिस्टीमचं आहे. तर आपल्याला काय करायचंय? डेल्टा एच दिलंय आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के दिले, तर फाइंड द स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी म्हणजे डेल्टा जी नॉट फाइंड आउट करायचंय. चला डेल्टा जी नॉट आपल्याला हे माहिती आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन के. चला हे सर्वांना पटलं का? ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे? हे बघा आपलं झालेलं आहे. काल लिहून दिलेत बघा डेल्टा जी चे फॉर्म्युले, मी 4 फॉर्म्युले लिहून दिलेत. हे बघा इथं. राईट. मग डेल्टा जी नॉट काढायचंय. डेल्टा जी नॉट काढायचा असेल, आता जरा नीट लक्ष द्या. डेल्टा जी नॉट काढायचंय. के दिलंय, नो प्रॉब्लेम. टेम्परेचर दिलं नाही का बाबा? टेम्परेचर शिवाय स्टँडर्ड म्हटलंय ना. ओके जरा एक मिनिट, कसं काढता येईल आपल्याला? स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी. तर ऍट इक्विलिब्रियम आपल्याला माहिती आहे, ऍट इक्विलिब्रियम डेल्टा जी इज इक्वल टू 0 असतंय, बरोबर आहे? डेल्टा जी इज इक्वल टू 0. सो मग डेल्टा जी नॉट इज इक्वल टू काय येते?
ते ऍक्च्युली RTLN Q असतं बरं का, हे माहित असू द्या. जरा मला चेंज करू द्या, थांबा एकच मिनिट, घाई नको बाबा. असं झालं काय, थांबा हे जरा चेंज करून घ्या. ते RTLN Q असतं, पण ते इक्विलिब्रियमला Q म्हणजेच K होत असते. हे बघा इथं हे RTLN K नाही, RTLN Q पाहिजे. चला RTLN Q. हा, तर बघा आता आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आहे डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा G नॉट प्लस RTLN Q. बट ॲट इक्विलिब्रियम आपल्याला काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं ना, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर ॲट इक्विलिब्रियम डेल्टा G इज इक्वल टू असतं 0 अँड Q इज इक्वल टू होतंय K. चला ह्या दोन गोष्टी कळल्या का सांगा, येस ऑर नो, येस ऑर नो. शाबाश शाबाश शाबाश. मग जर मी ते इथं टाकलं तर 0 इज इक्वल टू डेल्टा G नॉट प्लस RTLN K होणार. आणि मग माझ्याकडे डेल्टा G नॉट इज इक्वल टू मायनस RTLN K आलं बघा. हे एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असू द्या, कामाचा आहे. हे डेल्टा G नॉट आहे, डेल्टा G नाही. मी पुन्हा सांगतोय, डेल्टा G नाही, ते डेल्टा G नॉट आहे. तर डेल्टा G नॉट इज इक्वल टू मग आपल्याकडे आले मायनस RTLN K. मायनस R म्हणजे 8.314 इंटू टेम्परेचर. टेम्परेचर खरं तर द्यायला पाहिजे. जर काही दिलं नसलं टेम्परेचर की आपण 25 डिग्री सेल्सिअस समजायचं, पण टेम्परेचर द्यायलाच पाहिजे, अदरवाईज हे काढता येत नसतं. टेम्परेचर शिवाय हे काढता येत नाही. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे हे किती झालं मग, 25 म्हणजे नियरली 300 केल्विन. नियरली घ्यायलो मी 300 केल्विन. आणि अशा ॲझम्पशनच्या गोष्टी आता जर चांगला पेपर काढला चांगल्या लोकांनी की ते असं काही ठेवत नाहीत, एकदम परफेक्ट देतात. परंतु तुम्हाला म्हटलं ना, काही बुक्समध्ये स्टँडर्ड कंडिशनचा अर्थ टेम्परेचर इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस घेतात, पण ते रॉंग आहे. स्टँडर्ड कंडिशन म्हणजे फक्त प्रेशर असतं, ते म्हणजे 1 बार असलं पाहिजे. आता जुन्या ह्याच्यात 1 ॲटमॉस्फिअर होतं, पण आता 1 ॲटमॉस्फिअरच्या ऐवजी 1 बार झाले, लक्षात घ्या. स्टँडर्ड कंडिशनचा एवढाच मिनिंग आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, बस. ह्याच्यापेक्षा वेगळा काहीच मिनिंग नाही स्टँडर्ड कंडिशनचा. टेम्परेचर इज नॉट मेन्शन इन द स्टँडर्ड कंडिशन. चला हे पण क्लिअर आहे का सांगा. पुस्तक काही चुकीचे असू शकतात, त्यांनी स्टँडर्ड म्हटलं की उगाच टेम्परेचर पण 25 म्हणतात, पण नाही. STP आणि स्टँडर्ड कंडिशन वेगळी आहे. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर STP हे वेगळं, आणि थर्मोडायनामिक्स मधली सर टी इक्विलिब्रियम काढून डेल्टा फॉर्म्युल्यात ठेवता येईल का. टी इक्विलिब्रियम काढून, टी इक्विलिब्रियम काढलं, मग डेल्टा कोणता फॉर्म्युला आहे बाबा. टी इक्विलिब्रियम, वा वा वा, शाबास. अरे वा, म्हणजे हे ऍक्च्युली मला वाटतंय तुला जर सुचला असेल स्वतःला, अतिशय भारी. जर तुला स्वतःला सुचला असेल तर अतिशय भारी. पुढचं जर बघितलं नसेल तर बरोबर आहे. टेम्परेचर दिलं नाही, पण हे कशाला दिलंय, हे त्याच्यासाठीच तर दिलंय. इक्विलिब्रियम टेम्परेचर तर आहे ते. सो इक्विलिब्रियम टेम्परेचर इज डेल्टा H, एकदम जबरदस्त, अपॉन डेल्टा S. परंतु ह्याच्यामध्ये होणार असं -25 अपॉन 20, मग टी इक्विलिब्रियम काय आलं मायनस. तर ह्याच्यावरून एकच म्हणता येतंय की ह्याचं इक्विलिब्रियमच एक्झिस्ट करत नाही. बरोबर आहे का नाही. ह्याचं इक्विलिब्रियम एक्झिस्टच करत नाही. येस और नो एवढं सांगा जरा मला आधी, येस और नो एवढं सांगा. चला इथं मला बघू द्या आधी, चूक होऊ शकते. ओके, तेच केलं बघा. इथं काय केलं माहितीये का, इथं ह्याची लिहिण्यामध्ये चूक झालेली आहे. म्हणजे कशी चूक झाली बघा जरा.
बघा इथे हे लिहिण्यामध्ये चूक झाली असेल किंवा मी वर्गात सांगितलं असेल करेक्शन. मी अगोदर असंच दिलं असणार डेल्टा एस इज इक्वल टू 20 आणि नंतर मग मला कळलं असेल की अरे हे तर इक्विलिब्रियम टेम्परेचर मायनस यायलंय, मग मी त्याला चेंज केला असणार. प्रॉब्लेम तर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, मग ह्याला मायनस करा म्हणजे डेल्टा एस मायनस घ्या. ठीक आहे ना, -20 जूल. चला बरं कळलं का सांगा आता. हे आता करता येईल आपल्याला. हे बघा इथं पण चेंज करतोय मी. पहिल्या हे डेल्टा एस प्लस असल्यावर काय होऊ लागलं होतं, इक्विलिब्रियम डज नॉट एक्झिस्ट. आता ज्याचं इक्विलिब्रियमच एक्झिस्ट करत नाही त्याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढणार कसं, हा आहे का नाही. म्हणून ते क्वेश्चन रॉंग होता. मग आता मी काय केलंय त्याला नंतर चेंज केलेलं आहे, परंतु त्या मुलाने प्रश्नामध्ये चेंज करायचा विसरून गेला. सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील, मी काय काय सांगालो होते असं मला वाटतंय. काही डाऊट असेल तर सांगा. कळलं का मी काय काय केलं, कुठून कुठून कसं कसं गेलो आपण, कळलं का रे सर्वांना. पहिल्यांदा काय चूक झाली होती, इक्विलिब्रियम टेम्परेचरच निगेटिव्ह लागलं तर मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कुठून काढणार. मग मी नंतर काय केलं की बाबांनो प्रश्नामध्ये चूक आहे, डेल्टा एस निगेटिव्ह घ्या. मग आता काढायचं आपण टी इक्विलिब्रियम. पहिल्यांदा टी इक्विलिब्रियम काय आहे, डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. मग ते काय येत आहे, डेल्टा एच किती आहे -25, डेल्टा एस किती आहे -20. तर हे 5 - 25 = 25, 5/4 असंच राहू देतो 5/4. हे टी इक्विलिब्रियम आहे. आणि पुन्हा मग डेल्टा जी नॉट इज इक्वल टू काय आलं आपलं -RT LN K. पण आपल्याला LN कळत नाही बघा, आपल्याला लॉग करावं लागतं. मग त्याला काय करावं लागतं 2.303 RT log K. चला इथपर्यंत कळलं का सर्वांना सांगा, येस और नो. इथपर्यंत कळलं का, राईट. मग डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस आर म्हणजे काय 8.314 इंटू टी म्हणजे टेम्परेचर आलं आपलं 5/4 केल्विन. सहसा असं रियालिटीत नसतंय पण प्रॉब्लेम आहे ते, काय त्याला लॉग के काढायचा आहे का आपल्याला, थांबा नाही के दिलाय तर काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट 17 दिलाय 17. चला आता हे लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगितले, डोकं लावा. लॉग कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहेत, रफ कॅल्क्युलेशन जमले पाहिजे फटाफट. सो 8.314 ह्याला काय करूया मी 4 2 8 2.4 7 28. ठीक आहे 4 8 32 म्हणजे 5 न पुन्हा आता गुणायचं तर 5 2 10 5 7 35. ठीक आहे 10.35 वगैरे येईल ह्याचं उत्तर 10.35. रफ काढतोय बघा मी, आपण रफ काढायला शिकायचंय. 10.35 आलं ह्याचं उत्तर, हे एवढ्याच RT. आता लॉग काढायचं आणि उत्तर मायनस आहे, मायनस विसरू नका. आता लॉग 17 कसा काढायचा बघा, लॉग 17ला मी नियरली काय लिहितो लॉग 16. अरे कळलं का बोला रे, ह्याला लॉग 16 लिहितो नियरली. रफ काढायचे उत्तर. मग लॉग 16ला कसं लिहिता येते log 2⁴. log 2⁴ ला काय लिहिता येते 4 log 2. 4 log 2 ला काय लिहिता येते 4 × log 2 पार्ट असला पाहिजे 0.3010. हे माहिती आहे का तुम्हाला, असं असं पाहिजे, हे पार्ट असायला पाहिजे, असे कॅल्क्युलेशन माहित झालेत का तुम्हाला लॉगचे, सांगा बरं एक वेळेस, येस और नो. लॉग कॅल्क्युलेशन जर माहित नसेल तर आपल्या चॅनल वरती जा, हे चॅनल आहे ESA क्लासेस, त्या चॅनल वरती लॉग कॅल्क्युलेशन म्हणून इक्विलिब्रियम झालंय. हा मला तेच वाटलं, मी कुठेतरी सांगितलेलं असते ते, म्हणूनच विचारतो. इक्विलिब्रियम मध्ये काहीतरी सांगितलं मी, असं करायचं असते लॉग. तरीही ज्यांना अडचणी आहेत त्यांनी चॅनल वरती जावा आणि चॅनल वरती बेसिक मॅथमॅटिक्स फॉर फिजिक्स म्हणून आहे, बेसिक मॅथमॅटिक्स फॉर फिजिक्स अशी प्लेलिस्ट आहे आणि त्याच्यावरती लॉग कॅल्क्युलेशन म्हणून डिटेलमध्ये 3 व्हिडिओ आहेत. लॉग कॅल्क्युलेशन्स 1, लॉग कॅल्क्युलेशन्स 2, लॉग कॅल्क्युलेशन 3. ते बघून घ्या, अतिशय कामाचं आहे, अतिशय कामाचं. रिस्पेक्टिव्ह लिंक एखाद्या वेळेस मी चॅनल वरती टाकतो पण तुमच्या ग्रुपवरती. तर अशा प्रकारे हे किती आलं 4 त्रिकम 12, 4 1 4, हा 1.204 इंटू 1.204. चला कळलं का हे कॅल्क्युलेशन कसं आलं ते, येस और नो सांगा एकदा मला. लॉग 17चं उत्तर 1.204 कसं आलं, कळलं का, येस और नो. राईट राईट राईट.
बऱ्याच वेळेस तर ऑप्शन मध्ये लॉगच्याच रूपामध्ये उत्तर दिलं असते त्यांनी सरळ 10.75 लॉग 17. चला मग ह्या दोघांचा आता गुणाकार 10 ने ह्याला गुणल्यावर किती होत आहे 12 आणि थोडं वाढवा 13 येईल उत्तर जवळपास -13 जूल. कळलं का कुठून आलं हे 13? रफ कॅल्क्युलेशन आले, कळलं का नाही? हा 1.2 ला 10 न मल्टिप्लाय केलं मी नियरली आणि 10.35 आहे म्हणून थोडंसं वाढवलं 13. ऑप्शन असते तर 13, 20, 50. ठीक आहे, ऑप्शन जवळजवळ असतील तर मग डिटेल कॅल्क्युलेशन करावं लागतंय. ऑप्शन जवळजवळ असणारे एकूण तुमचे 45 प्रश्नापैकी एक कधीतरी पडला तर पडेल, नाहीतर नाहीच. ह्या वेळेस तर कॅल्क्युलेशन करायचं काही ठेवलंच नव्हतं त्यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे चलो नेक्स्ट क्या है ये डेल्टा जी काढलं. ठीक आहे, काय झालंय डेल्टा जी? त्यानं काही बी केलंय मनानं, मला बघू द्या एकदा. ह्यानं इथं तुमच्या नोट्स मध्ये चूक केलंय. हा एच माइनस टी डेल्टा ऐसे रॉन्ग केले हैं, हे चुकले बघा. हे इकडं ये तो गलत कर दिया, इसकी कोई जरूरत ही नहीं है इसने. हाँ डेल्टा जी इज इक्वल डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन के. हे बघा हे कसे चुकतात, बघा 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 काय चुकतात, म्हणजे तुम्ही पण चुकू शकता. हे फॉर्म्युला त्याच्यानंतर त्यानं डेल्टा जी ला डायरेक्ट जी लिहिलंय, असं काही नसते बाबा. जी मायनस जी नॉट, पर सर्वात पहिले डेल्टा जी ला जी मध्ये नाही लिहिता येत. डेल्टा जी वेगळा जी वेगळा, मनानं त्यानं लिहिलं काहीतरी थोडं, पण हे सर्व चुकलंय. फक्त टी इक्विलिब्रियम करेक्ट काढलेला आहे. मला बघू द्या, म्हणजे तुम्ही नंतर हेच आन्सर लिहिता ना. आर टी एल एन के 2.3 होते. आर टी इक्विलिब्रियम 1.25 इंटू लॉग 17. हा 2.3 8.3 आपण 8.3 न गुणलं का नाही रे याला? ते नाही केलं वाटायला आपण. 5/, हा आपण तसं ठेवलं होतं ना 5/4. पण 2.3 न गुणायचं राहिलं होतं का आपलं? बघूया ह्यानं राईट केलंय का बघतो मी. इथं काय काय 23 म्हणजे 23 8 ना आणि 1.25 म्हणजे ह्याचं जर सव्वा पटकी तर 10 होईल, हे जवळपास 28 होईल. ठीक आहे, 2.8 येऊ शकते इंटू लॉग 17 आपलं 1.2 आलं होतं का 0.3. हा 3 चौक 12 आलं होतं राईट. तर 1.2 इंटू 2.4 बघा ह्याचं उत्तर कसं चुकलंय. तुमच्या लक्षात आलं असेल कसं उत्तर चुकलंय ते. गडबडीमध्ये पॉईंटचा घोटाळा, बाकी काहीच नाही, पॉईंटचा घोटाळा. 12×8 = 96, 12×2 = 24 आणि 9 पॉईंटचा घोटाळा. ह्याला बाजूला करतो मी. 12×8 = 96 आणि 12×2 = 24 आणि 9 = 33. 24 आणि 9 = 33. आपण नाही हे 2.3 न मल्टिप्लाय करायचे राहिलं होतं बहुतेक. 2.3 राहिलं होतं म्हणून आपलं ते उत्तर वेगळं येत होतं. चला हे कळलं तर यस म्हणा, नाही तर मला सांगावं लागेल. चलो फिर आगे. झालं मग आता थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एनसीईआरटी मध्ये बहुतेक नाही, परंतु लागतो, रिलेटेड आहे. आहे मला एक वेळेस बघू द्या, बोर्डामध्ये आहे. पण असो नसो एनसीईआरटी मध्ये थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नाहीये. एकदा बघूयाच का, किंवा माझ मी नंतर बघतो, आता वेळ घालण्यापेक्षा तुम्ही नंतर बघून घ्या. पण बोर्डामध्ये आहे म्हणून मी सांगतोय. एवढंच आहे. थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो, एंट्रॉपी ऑफ ए परफेक्ट क्रिस्टल इज 0 ॲट ॲब्सोल्यूट 0. सर्वात पहिले कोणताही सबस्टन्स असो ए बी सी डी, त्याचं क्रिस्टलाइन स्वरूप एक असतं, अमॉर्फस एक असतं. क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. मग एखाद्या सबस्टन्सची एंट्रॉपी 0 केव्हा होते? 0 केल्विनला. ते पण अमॉर्फस असल्यावर नाही, क्रिस्टलाइन स्वरूपामध्ये असल्यावरच. मग एखाद्या सबस्टन्सला क्रिस्टलाइन फेज मध्ये न्या आणि 0 केल्विनला न्या, तर त्यावेळेस त्याची एंट्रॉपी 0 असते. सो एस इज 0 ॲट 0 केल्विन फॉर परफेक्ट क्रिस्टल. लॉ कळला का सांगा मला, बघू द्या एकदा काही त्याच्याविषयी दिलंय का, काहीच नाही.
लॉ कळला का? एवढंच म्हणणं आहे त्या लॉचं, बाकी काही नाही रे बाबा. आणि जर ह्याच्यापेक्षा जास्त काही असलं तर मी बघतो, कारण बोर्डामध्ये थोडं आहे 1-2 वाक्य, पण एनसीईआरटी लॉच नाही येतो थर्ड लॉ, तरी मी उगाच सांगितलंय. आता बॉर्न हॅबर सायकल ही हेसस लॉच एक उदाहरण आहे, पण मी शेवटी घेतोय कधी पण, कारण ते तिथल्या तिथं जरा कळत नाही, तिथल्या तिथं कळत नाही. बॉर्न हॅबर सायकल म्हणजे हेसस लॉच आहे, बाकी काहीच नाही, हेसस लॉचं ऍप्लिकेशन आहे. तर इट इज यूज टू फाइंड द लॅटिस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. बेसिकली लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे काय? याने आयन्स पासून, रिस्पेक्टिव्ह आयन्स पासून त्याचा सॉलिड तयार होताना जी एनर्जी बाहेर पडते त्याला लॅटिस एन्थॅल्पी असं म्हणतात. गॅसियस स्टेट मधल्या आयन्स पासून सॉलिड तयार होताना फॉर्मेशन एन्थॅल्पी पेक्षा ही वेगळी आहे का सेम आहे? सांगा. फॉर्मेशन एन्थॅल्पी पेक्षा ही वेगळी आहे का सेम आहे? Is it same as formation enthalpy or is it different? तुम्ही लय वेळ लावते बाबा काय. अरे यार काय करावं काय नाही. ह्याला फॉर्मेशन एन्थॅल्पी तुम्हाला माहिती आहे का नाही? बघा आता मी सांगतो. फॉर्मेशन एन्थॅल्पी मध्ये काय असतंय? त्यांच्या एलिमेंटल फॉर्म पासून तयार करायचं असतंय, आयन्स पासून नसते. एलिमेंटल फॉर्म. फॉर्म होणाऱ्याचा एकच मोल असला पाहिजे. ही झाली फॉर्मेशन एन्थॅल्पी. बघा दोघांमध्ये फरक आहे का सेम आहे? फॉर्मेशन रिएक्शन आणि लॅटिस फॉर्मेशन रिएक्शन सेम आहेत का डिफरंट आहेत? बघा. मग अगोदर कन्फ्युजन होत होतं का? बघा एक्झॅक्ट माहित असल्या पाहिजे डेफिनेशन. फॉर्मेशन म्हणजे एलिमेंट पासून तयार होणे, तर ते पण एक मोल तयार होणे. लॅटिस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे आयन्स पासून तयार होणे, गॅसियस आयन्स पासून. फरक आहे ना? चला मग हे कसं काढायचं? ही एन्थॅल्पी कशी काढायची? तर म्हणजे डायरेक्टली हे आयन्स पासून हे तयार होणं, ही एन्थॅल्पी काढणं अवघड जातंय. तर मग हेच लॉ वापरून वेगळ्या पद्धतीने कसं काढतात? बघा. लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे हे आयन्स एकत्र येतात म्हणजे आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे एनर्जी बाहेर पडते. एनर्जी बाहेर पडते म्हणजे लॅटिस एन्थॅल्पी निगेटिव्ह आहे आणि प्रोसेस एक्झोथर्मिक आहे. लॅटिस एन्थॅल्पी निगेटिव्ह आहे आणि प्रोसेस एक्झोथर्मिक आहे. परंतु काही बुक्स मध्ये लॅटिस एन्थॅल्पीला पॉझिटिव्ह म्हणून घेतात. पण त्यावेळेस त्यांचा विचार असतो की ह्याला उलट्या दिशेमध्ये करण्यासाठी लागलेली एनर्जी असं उलट्या भाषेत समजून घेतात ते. म्हणजे काय करतात? एखाद्या सोल्यूटला सॉल्व्हंटमध्ये टाकलं की त्याला ब्रेक करतो ना सॉल्व्हंट. मग ते म्हणतात की त्याला ब्रेक करण्यासाठी लॅटिस एन्थॅल्पी एवढी एनर्जी द्यावी लागते. पण लॅटिस एन्थॅल्पी एवढी एनर्जी मॅग्निट्यूड मध्ये द्यावी लागते बरं काय. आता बघा आयन पासून सॉलिड तयार होण्यासाठी लॅटिस एन्थॅल्पी बाहेर पडते. तर पाण्यामध्ये टाकलं की हे तुटून आयन्सच तयार होत असतात ना, फक्त गॅसियस रूपात होत नाहीत, पण नियरली इक्वलच आहे. तर मग लॅटिस एन्थॅल्पीच्या उलटी ह्याला द्यावी लागेल. आयन्स पासून सॉलिड तयार व्हायला बाहेर पडली तर सॉलिड पासून आयन तयार व्हायला ऍब्झॉर्ब करेल. येस ऑर नो? बोला. मग आता आपल्याला काढायचंय, लक्ष द्या आता, लॅटिस एन्थॅल्पी काढायची आहे. लॅटिस एन्थॅल्पी काढायची आहे. तर आपल्याला बघा हे काढायचं. हे बघा हे इथं हे एम प्लस आणि एक्स मायनस ह्याच्यापासून इथं जाण्याची एनर्जी आपल्याला काढायची आहे. पण ती एनर्जी काढता येत नाही आपल्याला, आपल्याकडे पर्यायच नाही. मग आता काय केलं? ही एक्स किंवा यू काढायची आहे, लॅटिस एन्थॅल्पी काढायची आहे. बघा ए पासून बी पर्यंत ह्या मार्गाने जाता येतं हे माहिती आहे. मग ह्याच्यासाठी एक्स एनर्जी लागते, पण ती काढता येणार झाली आणि त्या मार्गाने जाताच येणार. मग दुसऱ्या मार्गाने जा, असं जा. आणि इथं काहीतरी वाय एनर्जी लागली, इथं काहीतरी एम एनर्जी लागली, इथं काहीतरी क्यू लागली. तर तुम्ही एक्स इज इक्वल टू, आता ह्या मार्गाने जाता येणार झालंय तर मग ह्या दुसऱ्या मार्गाने जा, सेकंड मार्गानं. मग एक्स इज इक्वल टू तुम्ही काय लिहू शकता? वाय प्लस एम प्लस क्यू लिहू शकता का नाही?
बरोबर ना? हा, मग तेच ह्या मार्गाने गेलं की लॅटिस एंथॅल्पी भेटते, परंतु तसं ते जाता येणं झालंय किंवा लॅटिस एंथॅल्पी काढायला मार्ग किंवा काहीतरी परेशानी व्हायला, तर मग ते काय केले, त्याच ठिकाणी ह्या अशा मार्गाने गेले. तर कसे गेले पहा. पहिल्यांदा आधी समजून घ्या प्रोसेसेस. तर मेटल पासून मेटलला गॅसमध्ये नेणे, मेटलला सॉलिड पासून मेटलच्या गॅसमध्ये नेले, ह्याला एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणतात. मेटलच्या सब्लिमेशन एंथॅल्पी माहित असतात. तसंच ह्या हॅलोजनला, हॅलोजन तर गॅसियस फॉर्म मध्येच असतो त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, मग त्याला तोडलं म्हणजे डिसोसिएशन एंथॅल्पी किंवा ॲटोमायझेशन एंथॅल्पी लागली आणि त्याला पण गॅसमध्ये नेलं. मग गॅसमधून ह्याला आयन केलं तर ह्याला एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणतात. ह्याला आयन केलं, एक्स मधून एक्स मायनस केलं तर ह्याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणतात. एवढं कळलं का सांगा? म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी माहिती आहे, डिसोसिएशन एंथॅल्पी माहिती आहे, सब्लिमेशन माहिती आहे, आयोनायझेशन एनर्जी माहिती आहे. यस, ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघूया. आणि पुन्हा हे बघा, इथं जाण्याला देखील फॉर्मेशन एंथॅल्पी म्हणतात. फॉर्मेशन एंथॅल्पी हे पण तुम्हाला माहिती आहे, स्टँडर्ड स्टेटमध्ये दोघं आहेत, त्यापासून याचा एक मोल तयार केला, ह्याला फॉर्मेशन एंथॅल्पी म्हणतात. मग आता जरा लॅटिस एंथॅल्पी बाजूला ठेवूया आणि जरा असं बघूया, त्यांनी काय केले, ह्या एका स्टेट पासून ह्या दुसऱ्या स्टेटला ह्या एका मार्गाने गेले. दिस इज पाथ 1. तेच S1 पासून S2 कडे जायला हा एक मार्ग वापरता येतो बघा, बरोबर का? मग हे डेल्टा एच फॉर्मेशन म्हणजे हे प्लस हे प्लस हे असं म्हणता येते का? बोला रे बोला, बोला बोला रे बोला, बोला लवकर बोला, असं म्हणता येते का रे? म्हणता येते ना? नसेल तर नाही म्हणायचं, नसलं की नाही म्हणायचं, टेन्शनच घ्यायचं नाही. मग तेच केलेलं आहे. पुढे बघा जरा नीट. हा, हे बघा, डेल्टा एच एफ म्हणजे हे इक्वल टू हे प्लस हे लिहिलं बघा. डेल्टा एच एफ म्हणजे सब्लिमेशन एंथॅल्पी ऑफ मेटल प्लस डिसोसिएशन एंथॅल्पी ऑफ गॅस, आयोनायझेशन एंथॅल्पी ऑफ दिस मेटल गॅस, इलेक्ट्रॉन affinity of this what halogen, and then plus lattice enthalpy. So sublimation, ionization enthalpy of metal plus dissociation enthalpy plus sublimation enthalpy, sorry, electron affinity of x ची electron affinity plus lattice enthalpy of mx. झालं. आपल्याला हे दिलेलं असते, 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 हे काढायचं असते. म्हणजे बोर्न हॅबर सायकलचा वापर करून लॅटिस एंथॅल्पी कशी काढता येते हे कळलं का? फक्त बोर्न हॅबर सायकल तेवढी दिलेली आहे तुम्हाला पुस्तकामध्ये, ह्याच्यावरती क्वेश्चन असला येणं अवघड आहे, येतच नाही. हिरव्या बॉक्स मध्ये एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे बोर्न हॅबर सायकल, बस, बाकी काही केलेलं नाही, म्हणून ते घेतलो. त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कडे पुन्हा एकदा येऊया. तुम्हाला माहिती आहे, जर एखादी आयसोलेटेड सिस्टीम असेल, तिच्यामध्ये जर आपण 25 जूल एनर्जी ठेवली, आयसोलेटेड सिस्टीम मध्ये 25 जूल एनर्जी ठेवली आणि करोड वर्षानंतर येऊन बघितली तर त्याच्यामध्ये 25 जूलच सापडते, यस और नो सांगा. हेच आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. इन अन आयसोलेटेड सिस्टीम एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर कॅन इट बी डिस्ट्रॉइड. पण आता एक आईन्स्टाईननं, आणि तसंच मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास पण आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अशा दोन वेगवेगळे आहेत. समजा ह्याच आयसोलेटेड सिस्टीम मध्ये मी 5 किलो सोनं ठेवलं किंवा 5 किलो वस्तू ठेवली काहीतरी, तर करोडो वर्षानंतर ती 5 केजीच, ठीक आहे, ह्याचं व्हेपरायझेशन होऊन काही होईल, पण मास किंवा मॅटर जो आहे याच्यामध्ये तो 5 केजीच असायला पाहिजे. पण नंतर असं दिसून आलंय की ही 25 जूल एनर्जी आहे आणि समजा इथं 5 केजी मॅटर आहे. हे मॅटर
एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊ शकते किंवा एनर्जी पण मॅटर मध्ये कन्वर्ट होऊ शकते. मग काय होऊ शकतंय, काही काळानंतर तुम्हाला समजा मॅटरच्या 1 किलो पासून, आता उगा मी सोपं घ्यायलो बरं का, हे 5 युनिट आहे काहीतरी आहे म्हणा, मॅटरच्या एका युनिट पासून समजा 3 जूल एनर्जी भेटते. तर काही काळानंतर तुम्हाला ह्या आयसोलेटेड सिस्टीम मध्ये चुकून समजा 2 यू मॅटर जर सापडलं तर ते 3 यू मॅटर कशात कन्वर्ट झाला असणार? एनर्जी मध्ये. अगोदर एनर्जी 25 जूल होती आणि ह्या 3 यू मॅटर कडून एनर्जी किती तयार झाली असणार सांगा? 3 जूल का थोडी जास्त? म्हणजे किती सांगा? मी म्हटलं ना, समजा 1 यू मॅटर आहे त्याच्यापासून 3 जूल, एका युनिट पासून 3 जूल एनर्जी तयार होते. तर 3 युनिट मॅटर खतम झालंय, तर किती एनर्जी क्रिएट झाली असणार? किती एनर्जी क्रिएट झाली असणार? देवार देवार देवा. हा बोला. चला, शर्वरीचा आला एकदम छान. 9. व्हेरी गुड दीपक, व्हेरी गुड. ऋतुजा 2 नाही, मी सांगतो आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला ना, सोप्प करून दिलं की लय बरं पडतंय. सोप्प. अरे मॅटरच्या एका युनिट पासून 3 जूल एनर्जी तयार व्हायला आहे. मग 5 आधी होतं ना मॅटर, मग त्यातलं 3 युनिट मॅटर खतम झालंय, तर 3 युनिट मॅटर पासून 9 जूल एनर्जी तयार होते. म्हणजे टोटल एनर्जी किती सापडणार काही दिवसांत तुम्हाला? 9 जूल. म्हणजे फायनली तुम्हाला इथं एनर्जी किती सापडणार बघा लवकर. बघा, 25 आणि 9 जूल. 25 आणि 9 जूल म्हणजे किती होणार? 34 जूल. 34 जूल. म्हणजे काही वर्षापूर्वी तुमची इथं 25 जूल एनर्जी होती, पण नंतर 34 जूल एनर्जी झाली. परंतु फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार असं व्हायला नाही पाहिजे, पण असं व्हायलंय, आता दिसून आलंय. पण हे खूप कमी प्रमाणात होतंय. न्यूक्लिअर रिएक्शन मध्येच असं होतंय, किंवा उलटही होऊ शकतंय. ही एनर्जी देखील ह्याच्यात कन्वर्ट होऊ शकते. मग नंतर सायंटिस्टने काय म्हणले, बाबा एकटं मास हे कन्झर्व होतंय असं म्हणता येत नाही, किंवा एनर्जी कन्झर्व होते असं म्हणता येत नाही. काय म्हणावं लागेल? मास प्लस एनर्जीचं इक्विव्हॅलंट अमाऊंट कन्झर्व होते. अरे बाबा, इक्विव्हॅलंट म्हणतोय रे मी, हे महत्वाचं आहे. मास प्लस एनर्जी म्हणता येत नाही. इक्विव्हॅलंटचा अर्थ कळतो का? मास प्लस एनर्जी इज इक्वल टू मास प्लस एनर्जी इनिशियल फायनल, असं नसते म्हणता येत. कारण मास प्लस एनर्जी इथं 25 प्लस 5 30 आहे, इथं 34 प्लस 2 36 आहे. अशी बेरीज होते का? मासची आणि एनर्जी बेरीज नाही करायची, त्यांचे इक्विव्हॅलंट अमाऊंट एक हे राहतात, कन्झर्व राहतात. म्हणजे हे मास जे आहे ना, त्याला आपण एनर्जीच्या इक्विव्हॅलंट मध्ये समजायचं. किती आहे? 5 यू म्हणजे किती एनर्जी आहे? 5 त्रिक 15 जूल. आता इथं किती आहे? 2 यू म्हणजे किती एनर्जी आहे? त्याचं एनर्जी कंटेंट किती आहे? 3 दोन्ही 6. तर बघा इथं 25 अधिक 15 40 जूल आहे टोटल एनर्जीची कॅपॅसिटी. आणि इथं किती आहे? 34 प्लस 6 40 जूलच आहे. सो मास प्लस एनर्जी इन इक्विव्हॅलंट टर्म्स कॉन्स्टंट राहतात. हा नवीन लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा. न्यू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा मॉडर्न फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. मॉडर्न काय? की द इक्विव्हॅलंट सम ऑफ मास अँड एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजेच युनिव्हर्स पण म्हणता येते त्याला, युनिव्हर्सला पण लागू होते ते. चला, कळलं का सांगा? चला, कळलं का सांगा? इक्विव्हॅलंट अमाऊंट म्हणतो मी. इक्विव्हॅलंट अमाऊंट महत्वाचा शब्द आहे. त्याच्यानंतर मग एनर्जी आणि मास यांच्यामधलं कन्व्हर्जन कसं आहे? किती मास पासून किती एनर्जी तयार होते? तर एनर्जी इज इक्वल टू mc स्क्वेअर, ई इक्वल टू mc स्क्वेअर, वेअर m इज मास डिस्ट्रॉइड. किती मास डिस्ट्रॉय झालं? c इज स्पीड ऑफ लाईट. आता हे तुम्हाला मॉडर्न फिजिक्स मध्ये खूप डिटेल मध्ये होईल, इथं काही गरज नाही. इथं फक्त स्टेटमेंट सांगितलं मी. परंतु आपल्या थर्मोडायनामिक्स मध्ये डेली लाईफ मध्ये हे काहीच अप्लाय करायची गरज नाही. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जसा आहे तसाच अप्लाय करायचा आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर कॅन इट बी डिस्ट्रॉइड, तेच अप्लाय करायचंय. सतत टेन्शन घ्यायचं नाही.
दररोजच्या जीवनात तेच लागू होतंय, त्याच्यावरच क्वेश्चन आहेत. खूपच फक्त जिथं न्यूक्लिअर रिॲक्शन आहेत तिथंच एनर्जी आणि मासचं कन्व्हर्जन होतंय. म्हणून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जसा आहे तसा लागू होतोच, परंतु एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये मात्र जशाला तसा लागू होत नाही. जसं की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन देखील बॉडीची स्पीड जर लाईटच्या स्पीड सारखी झाली तर न्यूटनचे लॉ लागू होत नाहीत. पण दररोजच्या जीवनामध्ये कोण पळते स्पीडच्या लाईटच्या स्पीडनं? कोणीच नाही. म्हणून न्यूटनचे लॉ जशाल तसे आपण आणखीनही वापरतो. फक्त एवढंच की माहित असावं बाबा असंही काहीतरी आहे मॉडिफिकेशन, पण ते फक्त न्यूक्लिअर रिॲक्शनला लागू होते, जे की तुम्हाला मॉडर्न फिजिक्स मध्ये डिटेलमध्ये होईल. चला, अशा प्रकारे हा थर्मोडायनामिक्स चॅप्टर संपतो. ह्याच्यावरती एमसीक्यू सोडून घ्या. टार्गेट आणि ज्यांना एक्स्ट्रा करायचं त्यांनी एररलेस मधले क्रिटिकल जेई वगैरे तसलं काही सोडू नका, काहीच गरज नाही. ओके, चलो बाय. उद्यापासून मग हे संध्याकाळचं लेक्चर काही दिवस होणार नाही, दुपारीच 2 वेळेस होईल आपलं लेक्चर. म्हणजे 10ला सुरू होईल ते तिथं 2 मीटिंग घेत जातो मी बायोच्याच. आणि मी ग्रुपवर टाकतो ज्यावेळेस केमिस्ट्री सुरू करायची आहे तेव्हा, कारण बायोचं ना मॉलिक्युलर बेसिस आपल्याला संपवायचं जरा. ठीक आहे, कळलं का सर्वांना काय काय म्हणतोय मी? ओके, बाय बाय. लिहून घ्या.